भाई जिंकलो ना मॅच. आता पुढच्या पण मॅच असं जिंकायच्या आपण एकदम तावात आणि कप आपल्या घरी घेऊन यायचा. नाही आपल्या घरातच आहे. अरे आपल्या घरातच आहे कप, बाहेर नाही जाऊन द्यायचा. अरे एक मिनिट, सारखं सारखं आपण तेच करतो. जाऊ दे, यावेळी आपण डायरेक्ट व्हिडिओ स्टार्ट करूया. चला व्हिडिओ सुरू करू. मस्त एका साईडला चपाती भाजायची चालू आहे आणि दुसऱ्या साईडला आपला भात शिजतोय. आणि आता हे झाले आपण मग कढीकडे जाणार. मस्त आपल्या चपात्या झाल्या आहेत. आता आपण जाऊया कढी बनवायला. फुलपाखरूचा व्हिडिओ काढायच्या नादामध्ये स्वतःच लॉक करून घेतला मी. त्यासाठी बेसनचे पिठाचे 7 चमचे, भाज्याच्या पिठामध्ये खायचा सोडा घातला तर मीठ घालाय हे का हळद टाकायची नाही. आणि हे हळद ह्याच्यासाठी कढीसाठी येते. ह्याच्यात 2 चटके, 2 चटके खायचा सोडा, त्याबरोबर साखर टाकायची, दही 1 वाटी, मोठी 1 वाटी, हे फेटलं आणि त्यात 1 ग्लास पाणी टाकले. अजून पातळ करायचं, अजून 1 ग्लास टाकायचं, अजून 1 ग्लास टाकणार. कारण हे कढी हे झाल्याच्यानंतर शिजल्यानंतर गाढी होते ती. 3.5 ग्लास लागणार अजून. म्हणजे हे 2 झाले, अजून 1.5 ग्लास लागणार, म्हणजे 3.5 ग्लास पूर्ण मिळणार. हातामध्ये असं चोळून टाकायचं, म्हणजे सुगंध छान आहे. आता मिरची आणि कांदा टाकायचा. आपल्या कढाईमध्ये तुमच्या हिशोबानं तेल घ्यायचं आणि ते उकळत ठेवायचं. मस्तपैकी आपण आपली सगळी भजी बनवायला टाकलेली आहे. कुरकुरीची कमी झाली ना, शिजवायची कच्ची नाही. अच्छा ठीक है, समझ गया. नुसते आता वरून हे जरी कमी राहिलं, स्लो गॅस करायचा. मम्मी भजी काढते ना, तोपर्यंत मी तुम्हाला दाखवतो कॅन्डी काय करते. हे रुसूबाई, झोपले आपला पिल्लू. झाले, त्याला त्रास नको द्यायला.
2 चमचे तेल आपण तसंच ठेवलं कढईमध्ये. कढीपत्ता, लाल मिरची, थोडी मेथ्या, थोडी जिरं, मोहरी. मस्त तडका दिला ना, त्याच्यानंतर मग आपण जे कढीसाठी हे केलेलं ना, बॅटर बनवलेला ना, तो टाकायचा. फास्ट गॅसवरती तोपर्यंत हलवत राहायचं, नाही तर फुटते कढी. अच्छा. काय म्हणतात, आपल्या कढीला आहे ना 2-3 वेळा उकळी येईपर्यंत ती तशीच हलवत राहायची. आपण कढी जोपर्यंत हलवतो तोपर्यंत चला एक मराठी गाणं होऊन जाऊ द्या. रुपेरी वाळूत मण्याच्या मण्याच्या नाही रे, मड्याच्या नाही, मडाच्या. रुपेरी वाळूत मडाच्या बनात येईन. काय झालं, उलट पुलट बोलतोय हे, तू उलट बोलतेस. थांब, लिरिक्स बघून या आणि परत बोलूया. टेक 2. रुपेरी वाळूत मडाच्या बनात. काय का नाही, गाणं टाकलं हे कॉपीराईट येतं. त्यांना काय माहिती काय येत नाही. रुपेरी वाळूत बनाच्या मनात नाही, जा, नाहीच बोलायचं मला गाणं. आता बघून बोलणार पण बोलणार. रुपेरी वाळूत माडांच्या बनात येना, बनात येना, जवळ घेना, चंदेरीचा हुलम. जा रे. मस्त उकळी येऊन झाली आपल्या कढीला. आता त्याच्यामध्ये आपण ही जी भाजी बनवलीत ना ती टाकायची. कढी टाकली ना, मग परत गॅस फास्ट करायचा आणि उकळून द्यायचा. मस्त आपल्या कढीला उकळी येत आहे. अरे लहानपणी आहे ना, मला कढी आहे ना थोडी पण नाही आवडायची. पण यावेळी म्हणजे मम्मीने जी रेसिपी दाखवली ना, ती रेसिपी त्या प्रकारची कढी खातोय ना, तेव्हापासून असं म्हणजे कढी भात खायचं खूप इच्छा होते नेहमी. सो तुम्ही पण ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. आणि तुम्हाला एक अजून सांगतो की जेव्हा कढी गरम असते ना तेव्हा ती खायची. त्याच्यानंतर तेव्हा जी गरम गरम कढी खायला जी मजा येते ना, ती खूप मस्त असते. तर तुम्ही नक्कीच ट्राय करा. आणि या व्हिडिओमध्ये आपण इतकेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आपल्या नवीन नवीन गोष्टी ट्राय करत राहा, वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव घेत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चलो बाय.